स्टार्ट रेकॉर्डिंग केलं ओके. तर चला काल जी आपण टेस्ट घेतली त्याचं डिस्कशन करू आपण. तर तुम्हाला डिफिकल्टीज विचारायच्या आहेत. पहिल्या 5 मध्ये सांगा. फोर्थ यस किती सेकंड ओके. पहा क्वेश्चन नंबर 2. लक्ष द्या, एकदम सिंपल टेस्ट आहे. मला तर वाटते ते सर्व तुम्हाला जमायला पाहिजे होते, पण ठीक आहे, काही ठिकाणी नसेल जमलं तर आणखी क्लिअर होऊन जाईल. पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. आता क्वेश्चन नंबर 2 पहा. पहा लक्ष द्या, काय सांगितलेलं आहे 2 मध्ये. द नेट करंट थ्रू द सर्किट शोन इन फिगर इज 1 एम्पियर. पहा तुम्ही खूप केअरफुली आहे का, आपसात बोलू नका. आता पूर्ण लक्ष द्या इकडे, पूर्ण मन जरा पेपरमध्ये होता तर तुम्हाला समजेल काय क्वेश्चन काय आहे. तर तुम्ही अर्धवट लक्ष देता, त्यामुळे जमत नाही. तर मेन सर्किटमधला करंट तुम्हाला दिलेला आहे, टोटल करंट दिलेला आहे 1 एम्पियर. इफ इच ऑफ 4 ओहम रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय 2 ओहम. तर ज्या ज्या ठिकाणी 4 ओहम रेजिस्टर असेल, बरोबर आहे, ते कशाने रिप्लेस केले? 2 ओहमनी. द करंट इन द सर्किट विल बिकम नियरली. ओके. आता प्रश्न आहे, इथे फक्त 4 ओहम दिलेला आहे, इथे काही दिलेलं नाही. त्यासाठी आउटर लेफ्ट रेजिस्टन्स इज 2 ओहम, बरोबर आहे. बिलो 4 ओहम इज 4 ओहम. बघा लेफ्ट कडला जो रेजिस्टन्स आहे तो किती आहे? 2 ओहम. आणि 4 ओहमच्या खाली काय आहे? 4 ओहम. म्हणजे यावरून क्लिअर आहे की आउटर लेफ्ट रेजिस्टन्स किती आहे? 2 ओहम. आणि 4 ओहमच्या खाली जो दिलेला आहे तो किती आहे? 4 ओहम. ओके. हा सध्याच्या सिच्युएशनमध्ये करंट किती आहे? किती आहे करंट? 1 एम्पियर. आणि 4 ओहम जे आहेत, इच 4 ओहम, इथे 2 4 ओहम वाले आहेत. 4 ओहमच्या जागी काय घेतला? 2 ओहम. तुम्हाला नेट रेजिस्टन्स विचारला, सॉरी करंट विचारला. किती सिंपल आहे बघा. हे 15 वाले 3 आहेत सारखे, तर 15/3 म्हणजे इथे टोटल हे तुम्ही 15/3 म्हणजे याच्या जागी टोटल रेजिस्टन्स किती झाला? 5 ओहम. आणि हे 4/4 म्हणजे इथे टोटल रेजिस्टन्स किती झाला? 4 आणि 4 म्हणजे 2 ओहम. आणि त्यामुळे टोटल रेजिस्टन्स बघा किती झाला? 5 ओहम, 2 ओहम आणि 2 ओहम. इंटरनल रेजिस्टन्सच्या बाबतीत काही दिलेलं नाही आहे, बरोबर आहे. तर किती झाला? 9 ओहम. आणि बॅटरीचं व्होल्टेज किती आहे? 10 व्होल्ट. आणि करंट तुम्हाला दिलेला आहे, किती आहे करंट? 1 एम्पियर. म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स असू शकतो. नेट करंट इक्वल टू काय करतो आपण? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. R प्लस R घेऊ आपण. R म्हणजे इंटरनल रेजिस्टन्स बॅटरीला असेल असं गृहीत धरू आपण. ओके. आणि त्यामुळे इथे I तुम्हाला किती दिलेला आहे पहिल्या केसमध्ये? 1 एम्पियर. म्हणजे तुम्हाला R प्लस R इक्वल टू E अपॉन I लिहिता येणार. ओके. तर R किती मिळालं आपल्याला? 5 प्लस 2 प्लस 2 म्हणजे किती? 9. 9 प्लस स्मॉल r बरोबर किती मिळालं? E अपॉन I. EMF किती आहे? 10 व्होल्ट. आणि करंट किती आहे? 1. म्हणजे इथे आलं 10, बरोबर आहे. याचा अर्थ स्मॉल r बरोबर काय असला पाहिजे? 1 ओहम. म्हणजे बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स किती मिळाला? 1 ओहम. समजलं का? लक्षात आलं तुमच्या? अरे हो की नाही? आणि अदरवाईज तुम्हाला तसं आन्सरही मिळालं नसतं. तर बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स मिळाला तुम्हाला 1 ओहम. आता बघा काय केलं, जे 4 ओहम रेजिस्टर आहे त्याच्या जागी काय वापरला? 2 ओहम वापरला. 2 आणि 2 पॅरललमध्ये म्हणजे टोटल किती झाला असता? 1 ओहम, बरोबर आहे. मग इथे जिथे 2 आहे तिथे काय करा? 1 करा. मग टोटल रेजिस्टन्स किती होणार? 5 प्लस 1 6 प्लस 2 8. 8 प्लस हा इंटरनल 1 9 झाला, टोटल 9. आणि तुम्हाला विचारला करंट इक्वल टू टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF आहे 10, टोटल रेजिस्टन्स आहे 9. 10/9 10/9 काय मिळेल? 1.10 तर 1.1. सो 1.11 मिळत राहील, बरोबर आहे. सो ऑप्शन आहे. काय केलं समजलं का तुम्हाला? बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स दिलेला नव्हता. तो पहिला जो करंट दिलेला आहे त्यावरून बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स आपल्याला काढता आला. नंतर काय केलं, हे जे 4 ओहम आहे त्याच्या जागी 2 ओहम जोडले. त्यामुळे जो 4चा टोटल जो 2 झाला होता, तर 2चा टोटल काय होणार? 1, बिकॉज दे आर इन पॅरलल, बरोबर आहे. टोटल रेजिस्टन्स तुम्ही काढताना इंटरनल ॲड केला, बरोबर आहे. आणि म्हणून टोटल 8 झाला होता, इंटरनल किती मिळाला? 1 ओहम. आणि त्यामुळे टोटल झाला 9. आणि तुम्हाला टोटल करंट नंतरच्या केसमधला काढता आला. कोणाकोणाला करता आलं होतं?
हो, आता प्रॅक्टिस तर लागेल. तुम्हाला जर चांगलं कॉलेज पाहिजे, तुम्ही म्हणाल की मला असंही प्रॉब्लेम जमत नाही, मग तुम्ही चांगल्या कॉलेजचे हकदार कसे काय राहणार? मग आहे आपल्याकडे कोल्हापूर, दारापूर, बरोबर आहे, गायगाव, सगळ्या ठिकाणी कॉलेजेस आहेत. तिथे कुठेतरी जाऊन बसाल. आणि ज्यांनी प्रॅक्टिस केली असेल ना, त्या प्रॅक्टिसमध्ये असे प्रॉब्लेम आलेच आले आहेत बिलकुल. तुम्हाला जमलं नाही याचा अर्थ तुमची प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडून राहिली. समजलं काय केलं? कोणाकोणाला जमलं परत एकदा हात वर करा. पण डिफिकल्टीजमध्ये तर फक्त एकाच विद्यार्थ्यांनी डिफिकल्टी विचारली, तुम्ही चूप होते, है ना? इतक्या सगळ्यांना जमलं नाही तरी तुमचं चुकत आहे कुठेतरी. कुठेतरी काय तुम्ही करत नाही आहे, सिरियस नाही आहे तुम्ही. जे येत नसेल, आलं नसेल ते करून पाहायचं, गुगल सर्च करायचं. न येणं साहजिक, बघा, न येणं साहजिक आहे, पण त्या न आल्यानंतर ते खटकलं पाहिजे. जर खटकत नसेल ना तुम्हाला, की आलं नाही तरी काहीच नाही वाटत, मग तर खूप डेंजरस गोष्ट आहे तुमच्यासाठी. चला 5 पर्यंत सांगा आणखी काही. 4th. ओके, पहा क्वेश्चन नंबर 4. किती चांगले प्रॉब्लेम्स आहेत. एवढे जर तुम्ही प्रॉब्लेम केले ना, तुम्ही जेई मेन करा की नीट करा की CET करा, सर्व बरोबर चांगलं, खूप चांगला स्कोअर तुमचा येईल. पण माहीत आहे, म्हणून म्हणजे आता आता हे केलं ना, तर आता परत जर असा प्रॉब्लेम आला, तुम्हाला जमलं पाहिजे. ज्या ज्या वेळेस करंट रेजिस्टन्स दिलेले असतात, EMF दिलेलं असते, त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की जर सर्व काही दिलं असतं तर विचारलं काय असतं, I = E/R. बरोबर आहे. मग Rही दिलेला आहे, I पण दिलेला आहे आणि E पण दिलेला आहे ना? तुम्ही जो R वापरला ना, तो वापरून 1 एम्पियर येतच नाही. पहिल्या केसमध्ये जो करंट 1 एम्पियर दिला होता ना, पहिल्या केसमध्ये टोटल रेजिस्टन्स किती होता? किती झाला होता? हे इंटरनल सोडून किती झाला होता? 9. पण 10 आणि 9 पहिला करंट 1 एम्पियर येतच नाही, याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. बरोबर आहे. म्हणून गडबड का आहे की इंटरनल रेजिस्टन्स आपण घेतला नाही. म्हणून पहिल्यांदा करंट दिलेला, EMF दिलेला, टोटल रेजिस्टन्स काढताना काय घ्यायला पाहिजे? इंटरनल रेजिस्टन्स. मग एकदा इंटरनल रेजिस्टन्स काढता आला की करंटचा फॉर्म्युला किती सोपा आहे, टोटल EMF आपण टोटल रेजिस्टन्स. जे काही चेंजेस केले ते चेंजेस कन्सिडर करून R काढायचा आणि स्मॉल r तर काही बदलणार नाही. एवढं सोपं आहे, तुमच्या कॅपॅसिटीच्या काही पलीकडचं नाही आहे. तुम्ही ॲडव्हान्सचे प्रॉब्लेम काय असतात त्या पार्थला विचारा, हे काहीच नाही त्याच्यासमोर. मग इथे जर आपली अशी गडबड आहे तर मग कसं होणार? चला पहा क्वेश्चन नंबर 4. पहा काय म्हटलेलं आहे. 4 आयडेंटिकल रेजिस्टर्स ऑफ 4 Ohm each are joined in circuit as shown in figure. पहा 4 आयडेंटिकल रेजिस्टन्स जोडलेले आहेत. प्रत्येक रेजिस्टन्स किती आहे? मार, तोंड मार तिथे, बरोबर आहे. are joined in circuit as shown in figure. The cell B has EMF 2 volt and its internal resistance is negligible. एक सेल B दाखवलेला आहे, इंटरनल रेजिस्टन्स निग्लिजिबल आहे आणि EMF आहे 2 volt. ॲमीटर रिडिंग इज ॲमीटर रिडिंग. पण आपल्याला पहिल्यांदा सर्किट पाहावं लागेल. प्रत्येक रेजिस्टन्स 4 Ohm आणि EMF 2 volt एवढं फक्त या सर्किट डायग्राममध्ये सांगितलेलं आहे. ओके, पहा, तर हा सेल आहे, प्रत्येक रेजिस्टन्स 4 Ohm आहे, इंटरनल रेजिस्टन्स निग्लेक्ट केलेला आहे. EMF किती आहे? किती सांगितलं आहे? 2 volt आणि ॲमीटरचं तुम्हाला रिडिंग सांगितलं. मला सांगा, इकडे पहा, फक्त ना सर्किट बदलवलेलं आहे. मला सांगा, ही ब्रँच हे जर 2 ब्रँचेस वर टाकले असते आपण, तर तुम्हाला सर्किट सोपं वाटलं असतं. ही ब्रँच इथे जोडलेली आहे ना, मग हे इथे न जोडता जर आपण इथे खाली जोडली असती, इथून काढून टाकली असती, खाली जोडली असती, तर काय फरक पडला असता? काहीच नाही, आहे ना. बस तेवढ्यामुळे हे सर्किट वेगळं वाटते, बाकी हे सर्किट वेगळं नाहीच आहे. मग समजा ही आपण इथली ब्रँच काढून टाकली आणि इथे जोडली, इथे जर जोडली किंवा वर जोडली, वर जोडू आपण, वर जोडणं सोपं आहे. तर सोपं आहे म्हणजे जागा आहे अवेलेबल, तर काय होणार पहा. सॉरी, पहा, ही जी ब्रँच आहे इथली मी काढून टाकतो, ही ब्रँच इथली काढून टाकली आणि ही इथे न जोडता मी इथे वर जोडली. इथे काय कराल तुम्ही? इथे 4 Ohm रेजिस्टन्स, बरोबर आहे. नंतर इथे एक बॅटरी जोडली, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह, आणि बॅटरीची EMF किती आहे? 2 volt. इंटरनल रेजिस्टन्स निग्लेक्ट केलेला आहे आणि तुम्हाला काय विचारलं? ॲमीटरचं रिडिंग. बघा, ॲमीटरचं रिडिंग म्हणजे बॅटरीला जोडलेला आहे ॲमीटर, बॅटरीपासून जो करंट निघाला तो टोटल करंट. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ काय विचारला होता? टोटल करंट इन द सर्किट. जर इथे दुसऱ्या ठिकाणी असतं तर ब्रँचमधला असता. जर बॅटरीच्या लेफ्टकडे किंवा राईटकडे जर तुम्हाला जोडलेला रेजिस्टन्स दाखवलेला असेल, तर याचा अर्थ बॅटरीमधून निघणारा करंट म्हणजे टोटल करंट. टोटल करंटच विचारलं ना, टोटल करंटचा फॉर्म्युला काय असतो?
खाली डोकं घालून नका बसू. आता टोटल करंटचा फॉर्म्युला टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. आता तुम्हाला टोटल रेजिस्टन्स काढणं आहे. मला सांगा आता टोटल रेजिस्टन्स काढताना पहा, तर एक काम करायचं, टोटल रेजिस्टन्स काढताना थोडं कन्फ्युजन होऊ शकते. हे सर्व रेजिस्टन्स एकमेकांना पॅरललमध्ये आहेत आणि हे सर्व इथे घ्यायचे, नंतर हा त्याला सिरीजमध्ये आहे. नाही तर मग सर्वच्या सर्व पॅरललमध्ये घेऊन टाकाल, असं नाही आहे. हे सर्व जे आहे ते इथे जमा करा. इथे एक रेजिस्टन्स मिळणार आणि हा रेजिस्टन्स मग इथे तुम्हाला कशामध्ये घेता येईल, सिरीजमध्ये घेता येईल. 4 4 आणि 4 किती झाले, 4/3. 4/3 आणि 4 सिरीजमध्ये येतात. 4/3 आणि 4, तर मग काय मिळेल, 4/3 प्लस 4 म्हणजे किती मिळेल, 12. 16/3. इंटरनल रेजिस्टन्स तर सोडून दिलेला आहे. तुम्हाला काय विचारलं, करंट विचारलं, तर हा झाला टोटल रेजिस्टन्स. बरोबर आहे. करंट काढताना टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स, टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF किती आहे, 2 व्होल्ट आणि टोटल रेजिस्टन्स काय मिळाला, 16/3 म्हणजे काय मिळेल, 3/8. 3/8 अँपियर. तो 3/8 अँपियर. इतकी छोटीशी गोष्ट जर तुमचे मार्क्स तुमचं करिअर घेऊन जात असतील म्हणजे बनवत असतील किंवा बिघडवत असतील, तुम्ही याच्या चांगले नादी लागा. जरा करून पहा. 10-12 सर्किट एकदा रीड केले, तुमच्या टेक्निक लक्षात आलं की विषय संपला. तर काही जणांना कन्फ्युजन असेल ना, हे सगळे पॅरललमध्येच आहेत. तसं नाही बाबा, हे सगळे एकत्र करा इथे आणि इथे एक 4 म्हणजे 4/3 वाला इथे येणार आणि हा त्याच्या सर्किट जर पूर्ण केलं तर सिरीजमध्ये येणार. काहींनी ही मिस्टेक केली असेल, 4/4 केलं असेल. 4 रेजिस्टन्स आहेत, 4/4 1 ओहम आणि टोटल EMF इक्वल टू टोटल करंट इक्वल टू टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF 2 टोटल 4/4 1 2 अँपियर. 2 अँपियर आन्सरमध्ये असते, पण म्हणजे पॉसिबल मिस्टेक जी आहे ना ती आन्सरमध्ये असते. कोणाकोणाला करता आलं, प्रॅक्टिस तर करावं लागेल. तुम्हाला म्हटलं, ज्यांना नीट करायचं त्यांनी युनिव्हर्सलमधून प्रॅक्टिस करा. ज्यांना CET करायचं त्यांनी ॲटलिस्ट PYQs करा. सर्व PYQs. कुठले बुक आहे एखादं, त्यामधून सर्व PYQs करून टाका. अभ्यास करणं काही मोठी गोष्ट नाही आहे, पण तुमचं मनच नाही लागत जास्त वेळ अभ्यासात. तुम्ही फिरण्यातच टाईम घालवता. सगळा प्रॉब्लेम तिथे आहे. तुम्ही सिरियस नाही झाले अजून. म्हणजे ज्यांनी सोडवलं नाही त्यांच्यासाठी म्हणत आहे. चला पुढे सांगा 10 पर्यंत. यस, विचारा तर. कोणी विचारलं, क्वेश्चन नंबर 7 पहा. ओके, पहा इकडे लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 7 पहा, बोर्डवर लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 7 पहा. द फिगर शोज ए नेटवर्क ऑफ करंट्स. द मॅग्नेट्यूड ऑफ करंट इज शोन हेअर. द करंट I विल बी. तुम्हाला तर वाटतं हे कशावर डिपेंड आहे, KCLवर. आणि मॅग्नेट्यूड ऑफ करंट I विल बी. तुम्हाला I विचार. बघा, हा करंट इकडे एंटर होत आहे आणि इकडे किती आला, 6 अँपियर. इकडे जर 6 अँपियर आला तर इथे किती असेल, 4 अँपियर. हा 1 अँपियर आणि 4 अँपियर किती झाला असेल, 5 अँपियर. हा 6 अँपियर आणि हा 2 अँपियर त्याच्यामध्ये मिळून राहिला. बरोबर, हा ॲरो चुकलेला आहे. तर किती झाला, 8 अँपियर. बरोबर आहे, हा झाला 8 अँपियर. आणि इथे जर 8 अँपियर आहे, हा 8 अँपियर आणि हा 5 अँपियर. 8 + 5 13, तर 13 अँपियर. किती सोपं. एक क्वेश्चन चांगला, म्हणजे एका क्वेश्चनने माहिती आहे किती फरक पडतो, खूप मोठा फरक पडतो. शेवटी कॉलेज एवढंच मिळेल ना तुम्हाला, एका क्वेश्चनचा फरक असतो खूप मोठा. कोणाकोणाचा आला आहे करेक्ट. ओके, ते एकदम कॉमन सेन्सवाला प्रॉब्लेम आहे. चला, चुकणं साहजिक आहे. तसंही माझं लक्ष द्या इकडे. माझं का असं म्हणणं नाही, इकडे लक्ष द्या की एकदम कसं आहे, तुम्ही शेवटी प्रॅक्टिस करून राहिले. थोडं बहुत मिस्टेक होते, पण एकदा झालेली मिस्टेक डबल नका होऊ देऊ. एकदा चुकलं ना, मग या टाईपचं परत असं आलं तर ते चुकलं नाही पाहिजे. पहिल्यांदा चुकलं, त्याच तऱ्हेचं डबल चुकत असेल तर मग गडबड आहे. एकदा चुकलं काही हरकत नाही. ओके, 10 पर्यंत सांगा. आहे काही प्रॉब्लेम. तुम्ही घरी जाऊन टेस्टचा अभ्यास करायला पाहिजे. टेस्ट संपल्यानंतर टेस्टचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे.
15पर्यंत 12. ओके, पहा क्वेश्चन नंबर 12. लक्ष द्या इकडे. तुमचं ना असं चित्त वडसिंगे जरा काय पूर्ण फोकस कराल तर जमेल. आणि फोकस करणं की साधी गोष्ट नाही, खूप मनावर कंट्रोल पाहिजे. आहे ना, आपल्याला बोलावंच वाटते, निरर्थकच बोलावं वाटते. ओके, पहा लक्ष द्या इकडे. 12 नंबर. व्हॉट इज द पोटेन्शियल ड्रॉप बिटवीन पॉईंट्स ए अँड सी इन द फॉलोइंग सर्किट. तर पॉईंट ए आणि सी मध्ये पोटेन्शियल ड्रॉप विचारला. तर अर्थात हा सी असला पाहिजे आता, कारण की दाखवलेलं नाही आहे. ओके, तर what is the potential difference between points A and C in the following circuit? Resistance 1 ohm and 2 ohm represents internal resistance of the cells. बरोबर आहे. A is the midpoint of two cells. ओके, A is the midpoint of two cells. मग इथे कोण असला पाहिजे? A. आणि इथे काय असला पाहिजे मग? C. बरोबर आहे. कुठं आहे? नाही नाही, A and C. ओके ओके, ए सी आहेच. आणि ठीक आहे, पहा लक्ष द्या. मला तर वाटतं मी खूप वेळा सांगितलं तुम्हाला या तऱ्हेचा प्रॉब्लेम. लक्ष द्या, आपण खूप केअरफुली याच्या अगोदरही सांगितलेलं आहे. मला सांगा, सर्व सेल सिरीजमध्ये जोडलेले आहेत, पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर काही दिसत नाही आहे, सगळे सारखेच झाले टर्मिनल. आता तर प्रॉब्लेम झाला. हां, आता हे नाही करता येणार आपल्याला, म्हणजे दोन्ही सारखे घेतल्या रेषा, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ते क्लिअर असायला पाहिजे होतं. सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्लिअर आहेत का? नाही आहेत. मग आपल्याला सांगताच नाही येणार आहे आन्सर. लक्ष द्या, आपल्याला काहीतरी घ्यावं लागेल. कुठला, लक्ष इकडे माझ्याकडे, कुठला पॉझिटिव्ह आणि कुठला निगेटिव्ह. तुम्ही काय मध्ये मध्ये खालीच बघता, इकडे लक्ष द्या. कुठला टर्मिनल पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काहीतरी करावं लागेल. आपण काय करू, एका केसमध्ये असिस्टिंग घेऊ, दुसऱ्या केसमध्ये अपोजिंग घेऊ आणि करून पाहू. तर काय केलं, समजा हा पॉझिटिव्ह घेतला आपण आणि हा निगेटिव्ह घेतला, हे पॉझिटिव्ह घेतले. आता सेल कसे आहेत एकमेकांना? बघा, एका सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलला दुसऱ्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल जोडला तर सेल एकमेकांना असिस्टिंग कंडिशनमध्ये आहेत. जेव्हा सेल एकमेकांना असिस्टिंग कंडिशनमध्ये असतील तेव्हा ई एम एफची सम होते आणि टोटल करंट काढताना टोटल ई एम एफ अपॉन टोटल रेजिस्टन्स. तर पहिल्या बॅटरीचं ई एम एफ किती आहे? 2 व्होल्ट. दुसऱ्या बॅटरीचं ई एम एफ किती आहे? 2 व्होल्ट. मला सांगा, इथे त्याच्याशिवाय पर्यायच नाही. कारण की जर काय आपण लाईक टर्मिनल्स एकत्र केले टोटल ई एम एफ 0 होते, त्यामुळे असं केल्याशिवाय पर्याय नाही. हेच एक ऑप्शन आहे फक्त, समजलं. तर इथे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं केलं आपण. टोटल ई एम एफ काय झालं? 2 व्होल्ट आणि 2 व्होल्ट किती झालं? 4 व्होल्ट अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल रेजिस्टन्स, इंटरनल रेजिस्टन्स पहा, 1 ओहम आहे, इथे 2 ओहम आहे आणि हा 5. मग 1 + 2 3, 3 प्लस सॉरी हा 4 व्होल्ट आहे आणि हा 2 व्होल्ट आहे. इथे वाचताना हे केलं. 4 व्होल्ट आणि 2 व्होल्ट आणि असिस्टिंग कंडिशन आहेत, म्हणजे किती होणार? 6 व्होल्ट होणार, सॉरी. आणि टोटल ई एम एफ, टोटल रेजिस्टन्स किती झाला? 5 + 2 7 + 1 किती? 8. 6/8. 6/8 म्हणजे 3/4. 3/4 म्हणजे 1.25, सॉरी 0.75. पण याला 3/4च राहू देऊ. हा झाला करंट. आता पहा, लक्ष द्या, तुम्हाला ए पॉईंट आणि सी पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स विचारला. इथला पोटेन्शियल डिफरन्स काढा 1 ओहमच्या अक्रॉसचा. पोटेन्शियल डिफरन्स काय असतो? आय इंटू आर. आय किती आहे? 3/4 आणि आर किती आहे? 1. मग 3/4च येणार, बरोबर आहे. 3/4 म्हणजे किती? 0.75. आता बघा, हा याच्यामध्ये ॲड करायचा की मायनस करायचा तेवढं ठरवा, बरोबर आहे. तर करंट फ्लोज फ्रॉम, बघा, जास्त ज्या बॅटरीचे एम एफ आहे ती करंटची डायरेक्शन घ्या. या बॅटरीचे एम एफ जास्त, हा याचा पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, ही झाली करंटची डायरेक्शन. करंट फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे समजलं का मी काय करत आहे? ज्या बॅटरीचं ई एम एफ जास्त आहे त्या बॅटरीमधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन आपण घेतली नेट डायरेक्शन, बरोबर आहे. म्हणून हे या बॅटरीचं एम एफ आहे 2 व्होल्ट, याचं आहे 4 व्होल्ट. त्यामुळे 4 व्होल्टवाल्या बॅटरीचं जो पॉझिटिव्ह टर्मिनल आहे तिथून करंट निघताना दाखवा, बरोबर आहे. हा करंट निघाला, इकडे जात आहे. इथला पोटेन्शियल ड्रॉप काढताना करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. ही साईड घेतली पॉझिटिव्ह, ही साईड घेतली निगेटिव्ह, म्हणून हे 0.75 इथं घेतलं. आणि आता बघा, इथे निगेटिव्हला निगेटिव्ह जोडलेला आहे. निगेटिव्हला निगेटिव्ह जोडला असेल तर यामधून याला मायनस करा. 2 मधून 0.75 जर मायनस केले, 2 - 0.75 म्हणजे किती मिळेल? 1.25 व्होल्ट. म्हणून सी पॉईंट आणि ए पॉईंट यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स किती मिळाला? 1.25 व्होल्ट. 1.25 म्हणजे 5/4. 5/4 इज 1.25. अरे 1.25 5/4 ना.
हां, म्हणून आन्सर काय येणार 5/4. केलं होतं आपण याच्या अगोदर असं. फक्त आता ना हे जर आन्सर नसेल तर आपल्याला याला उलटं जोडता येईल. 5/4 आन्सर आहे का? ओके. तर कोणत्या कंडिशनमध्ये येणार 5/4? जेव्हा दोन सेल कसे असतील? असिस्टिंग असतील तर. ओके. तर असिस्टिंग या कंडिशनमध्ये तर तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स मिळालं ए आणि सी मधलं किती 1.25 दॅट इज 5/4 व्होल्ट. आता अपोजिंग कंडिशन घेऊ. अपोजिंग कंडिशनमध्ये काय करावं लागेल? दोन्ही सेलचे निगेटिव्ह टर्मिनल एकत्र घ्या. हा घेतला आपण. तुम्हाला कसं पाहिजे माहिती आहे काय? प्रॅक्टिस करा बस. द्या सोडून. अंडरस्टँडिंग काही नाही, काही गरज नाही अंडरस्टँडिंगची. तसं नाही, प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड करावं लागते. इकडे बघा, निगेटिव्हला निगेटिव्ह लावला, मग टोटल EMF काढताना जास्त EMF मधून कमी EMF मायनस करा. जास्त EMFची डायरेक्शन घ्यावं लागेल तुम्हाला हीच. त्यामुळे टोटल EMF, टोटल करंट काढताना टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF काय होणार? 4 - 2 म्हणजे किती? 2. आणि टोटल रेजिस्टन्स किती होणार? 2 ओहम प्लस 1 3 ओहम आणि 5 8 ओहम. 2/8. 2/8 म्हणजे 1/4. 1/4 म्हणा किंवा 0.25 म्हणा, सारखंच आहे. आणि इथला आता पोटेन्शियल डिफरन्स काढा. अगेन करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. इथला पोटेन्शियल डिफरन्स काय असणार? I इंटू R. I किती आहे? 1/4. R किती आहे? 1. 1/4 म्हणजेच किती? 0.25. मग इथला पोटेन्शियल डिफरन्स किती झाला? 0.25 व्होल्ट. मग इथे आहे निगेटिव्ह, हा आहे पॉझिटिव्ह. मग इथे काय केलं आपण? पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. काय कराल? ॲडिशन. हा किती आहे? 2. हा किती आहे? 0.25. 2 मध्ये 0.25 ॲड कराल म्हणून ए आणि सी मधलं पोटेन्शियल डिफरन्स काय मिळेल? 2 + 0.25 म्हणजे 2.25. 2.25 कुठे मिळते पहा? यस, बी 2.25 व्होल्ट. झालं दोन्ही पॉसिबिलिटी. समजते का? मग आता हा पॉईंट सी इथे दिला होता, कदाचित पुढे इथे सी पॉईंट देतील. काय नेमकं करायचं समजलं तुम्हाला? पहिले काय करायचं? टोटल EMF काढायचं टर्मिनल शोधून. लक्ष इकडे. लाईक टर्मिनल एकत्र आहेत की अनलाईक टर्मिनल एकत्र आहेत यावरून काय काढता येईल? टोटल EMF काढल्यानंतर काय काढायचा? टोटल करंट. नंतर काय करायचं? लक्ष द्या इकडे. ज्या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स विचारलं असेल तिथे एखादा सेल जोडलेला असेल, इथे जो रेजिस्टन्स आहे त्या रेजिस्टन्सच्या अक्रॉसचा व्होल्टेज ड्रॉप काढायचा. नंतर त्या व्होल्टेज ड्रॉपचे साईन ठरवायचे, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. आणि सेलच्या पॉझिटिव्हला जर या पोटेन्शियल ड्रॉपचा निगेटिव्ह येत असेल तर सम करत असतो आपण. या सेलच्या EMFमध्ये इथला पोटेन्शियल ड्रॉप ॲड करा. आणि पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्हला निगेटिव्ह येत असेल तर सेलच्या EMFमधून इथला पोटेन्शियल ड्रॉप मायनस करा. तुम्हाला माहिती आहे अपोजिंग आणि असिस्टिंग. बस तुम्हाला या दोन पॉईंटमधला पोटेन्शियल डिफरन्स मिळेल. टेक्निक समजलं का? काय काय टेक्निक आहे? पहिले टोटल EMF काढायचं, नंतर टोटल करंट काढायचा. नंतर ज्या दोन पॉईंटमधलं पोटेन्शियल डिफरन्स विचारलं तिथे एखादी बॅटरी असेल, त्या बॅटरीच्या साईडला जो इंटरनल रेजिस्टन्स असेल त्या इंटरनल रेजिस्टन्सच्या अक्रॉसचं पोटेन्शियल डिफरन्स काढायचं, किंवा एक्सटर्नल असेल तरी पोटेन्शियल डिफरन्स काढायचं. पोटेन्शियल डिफरन्स काढताना साईन ठरवताना करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. आणि करंटची डायरेक्शन काढताना ज्या बॅटरीचं EMF जास्त आहे त्या टर्मिनल्सवरून करंट ठरवायचा. बरोबर आहे. या बॅटरीचं EMF 4 व्होल्ट आहे, याचं 2 व्होल्ट आहे. 4 व्होल्टचा पॉझिटिव्ह टर्मिनल घ्यायचा आणि तिथून करंट स्टार्ट करायचा. करंट फ्लोज फ्रॉम हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल. लेफ्ट हायर घ्या आणि हे लोअर घ्या. हायर पॉझिटिव्ह घ्या, लोअर निगेटिव्ह घ्या. आणि इथे शोधा आता बॅटरीचा पॉझिटिव्ह आणि इथे निगेटिव्ह आहे. पॉझिटिव्हला निगेटिव्ह जोडला तर असिस्टिंग असते म्हणजे दोन EMFची आपण सम करणार. EMF किंवा पोटेन्शियल डिफरन्सचे. बॅटरीचे EMF हा 2 व्होल्ट आणि आहे 0.25. 2 + 0.25 2.25. समजलं? कसंही विचारलं तरी करता येणार आता. पण आता कसं आहे, याच्यात आपण आन्सर एक्सपेक्ट नाही करू शकत, कारण की दोन्ही टर्मिनल सारखेच दाखवले होते. तर त्यामुळे चेक करताना पण हे तुम्हाला पूर्ण मार्क्स देऊन टाकू आपण. ठीक आहे. समजलं काय करायचं? अरे समजलं का? हां. चला पुढे. यस 14 पहा. ओके, पहा काय म्हटलेलं आहे 14 मध्ये. पहा, 2 आयडेंटिकल बॅटरीज इच ऑफ EMF 2 व्होल्ट.
केअरफुली आहे का, डायग्राम दिलेली नाही आहे, सर्किट सांगितलेलं आहे वर्ड्समध्ये. तर 2 batteries each of EMF 2 volt and internal resistance 1 ohm are available to produce heat in an external resistance by passing current through it. 2 बॅटरीज आपल्याकडे आहेत, त्या दोन्ही बॅटरीचे EMF दिलेले आहेत किती, 2 व्होल्ट, त्याचे इंटरनल रेजिस्टन्स दिलेले आहेत 1 ओम, दोन्ही बॅटरीज आयडेंटिकल आहेत. आणि एक्सटर्नल रेजिस्टन्समधून तुम्हाला तो करंट पाठवून काय प्रोड्यूस करायचे आहे, हीट प्रोड्यूस करायचे आहे बाय पासिंग करंट थ्रू एक्सटर्नल रेजिस्टन्स. बरोबर आहे. मॅक्सिमम Julian power that can be developed across the resistance using these batteries is. आणि मॅक्सिमम जुलियन पॉवर म्हणजे मॅक्सिमम पॉवर केव्हा डेव्हलप होणार हे विचारलं, आठवते काही. मॅक्सिमम पॉवर तेव्हा डेव्हलप होत असते जेव्हा पॉवर सप्लाय करणाऱ्या डिव्हाइसचा इंटरनल रेजिस्टन्स आणि त्याला जोडलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स हे सारखे असतात. याला म्हटलं होतं आपण इम्पिडन्स मॅचिंग. जे बॅटरीचं जे कॉम्बिनेशन कराल त्यांचा इंटरनल रेजिस्टन्स आणि बाहेर जोडलेला एक्सटर्नल रेजिस्टन्स हे जर सारखे असतील तर ते कॉम्बिनेशन त्या बॅटरीज मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर करतील. मॅक्सिमम पॉवर डिलिव्हर जेव्हा म्हटलं असेल ना, तुम्ही बाहेर किती लोड जोडलं विचार करायची गरज नाही. जेवढा आतमध्ये असेल इंटरनल तेवढाच बाहेर जोडायचं. बाहेर दिलं असेल तर आतमधला इंटरनल तेवढा असेल, आतमधला इंटरनल दिला असेल तर बाहेरचा तेवढा असेल. जर करंट डिलिव्हर्ड किंवा व्होल्टेज डिलिव्हर्ड किंवा पॉवर डिलिव्हर्ड मॅक्सिमम म्हटलं असेल तर करंट मॅक्सिमम असतो त्यावेळेस पॉवरही मॅक्सिमम असतो. समजते का? ओके. आणि म्हणून आता ह्या बॅटरीज तुम्हाला काय विचारलं, मॅक्सिमम पॉवर विचारला, जुलियन पॉवर दॅट कॅन बी डेव्हलप अक्रॉस दी रेजिस्टन्स. ओके. तर बाय युझिंग दीज बॅटरीज. ओके. पहा, एक लक्षात घ्या की आपल्याकडे ना 2 ऑप्शन आहेत. एक तर ह्या ज्या 2 बॅटरीज आपल्याकडे अवेलेबल आहेत, ह्या 2 बॅटरीज तुम्ही सिरीजमध्ये जोडाल किंवा 2 बॅटरीज पॅरललमध्ये जोडाल. बघा, आयडेंटिकल जर 2 बॅटरीज आहेत तर पहिल्यांदा सिरीजमध्ये जोडून आन्सर काढणं सोपं असते. पहिले सिरीजमध्ये जोडू. मग 2 बॅटरीज जर तुम्ही सिरीजमध्ये जोडल्या, ही पहिली बॅटरी, ओके, आणि दुसरी बॅटरी, आणि लाईक टर्मिनल्स टुगेदर असेच जोडावं लागेल. अनलाईक टर्मिनल्स टुगेदर, कारण की दोन्ही आयडेंटिकल आहेत ना. लाईक टर्मिनल्स एकत्र जोडले तर अपोज करतील, अपोज केले तर मग तर पॉवर मॅक्सिमम मिळणारच नाही, कमी मिळेल. समजलं का? त्यामुळे लाईक टर्मिनल्स एकत्र जोडायचा प्रश्नच येत नाही. कसे जोडाल? अनलाईक टर्मिनल्स एकत्र म्हणजे कोणत्या केसमध्ये? असिस्टिंग केसमध्ये. माझं बोलणं समजून राहिलं तुम्हाला? 2 बॅटरी कशा तऱ्हेने जोडतात, एक तर अपोजिंग किंवा असिस्टिंग. 2 बॅटरी ज्यावेळेस सारख्या असतात त्यावेळेस त्यांचा अपोजिंग जोडायचा काही प्रश्नच येत नाही, कारण 2 बॅटरीज सारख्या आहेत, त्यांच्या अपोजिट, लक्ष द्या, अपोजिंग कंडिशनमध्ये जोडले, लाईक टर्मिनल्स एकत्र जोडले तर एकमेकांच्या EMF ला कॅन्सल करतील. टोटल EMF 0, करंट फ्लो होणार नाही. करंट फ्लो झाला नाही तर मॅक्सिमम पॉवरचा तर काही प्रश्नच येत नाही. समजून राहिलं? प्रत्येक गोष्ट विचार करून करावं लागते. ओके. तर असे तुम्ही हे जोडलेत आणि इथे प्रत्येक बॅटरीचा इंटरनल रेजिस्टन्स तुम्हाला दिलेला आहे. आणि मॅक्सिमम पॉवर डिलिव्हरी पाहिजे तर बाहेर रेजिस्टन्स एक्सटर्नल किती जोडाल? जेवढा इंटरनल आहे तेवढाच एक्सटर्नल जोडा. आता 2 कसे जोडलेले आहेत? सेल सिरीजमध्ये जोडले असतील तर इंटरनल रेजिस्टन्सचे काय करणार? सम. प्रत्येकाचा इंटरनल रेजिस्टन्स किती आहे? 1 ओम. तर 1 आणि 1 आतमधला टोटल किती झाला? 2 ओम. तर बाहेरही किती जोडाल? 2 ओम. समजलं का? का केलं असं? आपल्याला पॉवर कसा पाहिजे होता? मॅक्सिमम. पॉवर मॅक्सिममसाठी इंटरनल टोटल रेजिस्टन्स आणि आउटर टोटल रेजिस्टन्स कसा पाहिजे? सेम. यालाच तुम्ही काय म्हणत असता? इम्पिडन्स मॅचिंग. इम्पिडन्स मॅचिंगमध्ये ना इंटरनल आणि आउटर रेजिस्टन्स सारखे असतात आणि पॉवर डिलिव्हरी मॅक्सिमम असते. म्हणून जेवढा टोटल रेजिस्टन्स आतमध्ये असेल ना तर तेवढाच बाहेरचाही रेजिस्टन्स तेवढाच आपण घेतला. समजलं का? सो पॉवर मॅक्सिममसाठी तुम्ही काय केला? पॉवर मॅक्सिममसाठी P आपल्याला मॅक्सिमम पाहिजे म्हणून तुम्ही R बरोबर किती घेतला? टोटल इंटरनल रेजिस्टन्स, इंटरनल टोटल R नेट. बरोबर आहे. आणि टोटल इंटरनल किती झाला? 2 ओम. आता तुम्हाला विचारला पॉवर काढायचा आहे. पॉवर जर काढायचा तर पॉवरचे 3 फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत. एक पॉवर इक्वल टू V इंटू I, दुसरा पॉवर असतो I² इंटू R, आणि तिसरा असतो V² अपॉन R. कोणता वापरायला पाहिजे तुम्हाला काय वाटते? V आणि I. तुम्हाला इथला V माहिती आहे का? V काढा आणि I काढा, 2 कामं नाही करायला पडत. दुसरा V² अपॉन R, परत V काढावं लागते. आपण काय सोप्या तऱ्हेने काढत असतो? I इक्वल टू टोटल EMF अपॉन. मग झालं. तर मग I काढायचा आणि R तर तुम्हाला माहितीच आहे आता. सो P इक्वल टू I काय असेल? टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. टोटल EMF काय होणार? किती व्होल्टची बॅटरी आहे प्रत्येक? 2 व्होल्ट. 2 व्होल्ट आणि 2 व्होल्ट. टोटल EMF काय झालं? 4 व्होल्ट अपॉन टोटल रेजिस्टन्स. सर्व सिरीजमध्ये आहेत. हा किती आहे? 1 ओम. हाही किती आहे? 1 ओम. आणि हा 1 + 1 2 + 2 4, 4/4, त्याचा स्क्वेअर इंटू R किती आहे?
आर एक्सटर्नल जोडलेला 2 म्हणजे पॉवर डिलिव्हर्ड काय झाला 2 वॅट. या केसमध्ये पहिल्या केसमध्ये 2 वॅट. बघा 2 वॅट आहे. आता जर का 2 वॅटपेक्षा जास्त आन्सर नसतं तर आपण 2 वॅटच घेतलं असतं. एक 2 वॅट असतं आणि बाकी 2 वॅटपेक्षा कमी असते तर आपण ना बिंदास 2 वॅट घेतलं असतं. आता आपल्याकडे चान्स आहे की पॅरललमध्ये जोडून पहा. तसंही माहिती आहे तुम्हाला की व्होल्टेज कपॅसिटी वाढवण्यासाठी सिरीजमध्ये जोडत असतात आणि करंट कपॅसिटी वाढवण्यासाठी पॅरललमध्ये जोडतात. सेल जर सिरीजमध्ये जोडले तर टोटल व्होल्टेज वाढते आणि सेल जर पॅरललमध्ये जोडले तर टोटल करंट वाढतो. इथे जर थोडंसं तुम्हाला हे समजत असेल की टोटल व्होल्टेज वाढून जास्त मिळेल की टोटल करंट वाढून जास्त मिळेल तर त्यावरूनही आपल्याला आन्सर मिळू शकते V²/R. आता व्होल्टेज वाढलं तरी जास्त मिळू शकतो पण इथे आर खाली आहे आणि करंट वाढला तरी जास्त मिळू शकतो पण इथे आर मल्टिप्लिकेशनमध्ये आपण इथे बघा काय होणार V²/R आणि I² × R. बरोबर आहे. इथे काय झालं की व्होल्टेज समजा वाढत असेल तर आर त्याला काय करून राहिला कमी करून राहिला. बरोबर आहे. करंट जर वाढत असेल तर करंटही वाढला आरही वाढला. बरोबर आहे. आरही जास्त आहे आणि करंटही जास्त आहेत. या केसमध्ये जर करंट वाढवला आपण तर पॉवर डिलिव्हरी वाढू शकते. म्हणजे आपण जे सध्या जे केलं त्यामध्ये आपण काय केलं 2 सेल कसे जोडले सिरीजमध्ये काय वाढत असते व्होल्टेज. आपण व्होल्टेज वाढवून पॉवर काढला. आता आपण करंट वाढवून पॉवर काढू. तो जर यापेक्षा जास्त मिळाला तर तुम्हाला काय विचारलं पॉवर डिलिव्हरी मॅक्सिमम. बरोबर आहे. आणि समजलं का तुम्हाला अरे समजलं का इथे काय केलं आपण व्होल्टेज वाढवलं. बरोबर आहे. व्होल्टेज वाढवलं आणि पॉवर काढला. आता आपण करंट कॅपॅसिटी वाढवून पॉवर काढू या सर्किटची. ओके. तर पहा इथे काय मिळालं आन्सर 2 वॅट. कसं केलं समजलं ना. हे मोडल्या जाणार. आता कसं केलं 2 सेल कसे जोडले सिरीजमध्ये. एक्सटर्नल किती जोडला जेवढा इंटरनल तेवढाच एक्सटर्नल जोडला. इंटरनल 2 सिरीजमध्ये आहेत त्यामुळे 1 + 1 2 तर एक्सटर्नल किती जोडला 2 आणि पॉवरचा फॉर्म्युला V × I I² R आणि V²/R. तर इथे काय केलं आपण I² R हा फॉर्म्युला वापरला. बरोबर आहे. आणि आयच्या जागी काय लिहिलं टोटल हे समजलं पाहिजे तुम्हाला घरी गेल्यानंतर टोटल EMF आपण टोटल रेजिस्टन्स असं तुम्ही आय काढला इंटू हा आर लिहिला तुम्हाला 2 वॅट मिळाला. आता पहा आपण हेच 2 सेल कसे जोडू पॅरललमध्ये जोडू. हा पहिला सेल जोडला तुम्ही आणि हा दुसरा सेल जोडला. त्यांचे इंटरनल रेजिस्टन्स त्यांच्या सिरीजमध्ये दाखवायचे. आणि आता मला सांगा याला एक्सटर्नल किती जोडाल. हा आर किती आहे 1 Ω आहे ना आणि दुसरा आर किती आहे 1 Ω. 1 आणि 1 पॅरललमध्ये आहेत. 1 आणि 1 पॅरललमध्ये 1/2. मग इंटरनल जर 1/2 झाला तर पॉवर डिलिव्हरी मॅक्सिमम लागत असेल तर हा रेजिस्टन्स आर सुद्धा तुम्हाला किती घ्यायचा आहे 1/2 Ω घ्यायचा आहे. ओके. आता काढायचं आहे तुम्हाला इथला पॉवर जर काढायचा आहे तर पॉवरचा फॉर्म्युला I² × R. परत आपल्याला आय काढायचा आहे पण आय काढताना इथे परत हे करावं लागेल. आय काढताना काय करतात टोटल EMF आपण टोटल रेजिस्टन्स. इथे आता टोटल EMF कसं काढत असतात पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये. तिकडे तर सोपं होतं एकदम. मग इथे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये टोटल EMF काढताना काय केलं होतं माहिती आहे का. इकडे बघा पहिल्याचा करंट किती आहे I1 दुसऱ्यामधला करंट किती आहे I2 टोटल करंट किती झाला I. आपण काय लिहिलं होतं I = I1 + I2 आहे का आता बरोबर. आणि आयला काय लिहिणार टोटल EMF आपण टोटल रेजिस्टन्स टोटल EMF E नेट अपॉन टोटल रेजिस्टन्स R नेट इक्वल टू E1ला काय I1ला काय लिहिलं होतं E1 / R1 प्लस E2 / R2. E1 किती आहे प्रत्येक बॅटरीचं व्होल्टेज 2 Ω. E1 किती आहे 2 व्होल्ट आणि E2 किती आहे 2 व्होल्ट. R1 R2 किती आहेत 1 1. बरोबर आहे. सो 2/1 प्लस 2/1 म्हणजे किती मिळाला इकडे 4. पण आर नेट राहिला आपल्याला तर ई नेट पाहिजे. मग हा आर नेट काढताना हे 2 रेजिस्टन्सेस कसे जोडलेले आहेत पॅरललमध्ये आणि म्हणून पॅरललमध्ये ई नेट आपल्याला काढायचं आहे. सो ई नेट इक्वल टू इकडे किती मिळाला 4 × आर नेट. आर नेट काढताना 2 इंटरनल रेजिस्टन्सेस पॅरललमध्ये आहेत. 2 सारखे पॅरललमध्ये असतील तर R/2. मग 1 आणि 1 पॅरललमध्ये आहे तर काय होणार 1/2. मग हा आर नेट इथे काय झालं 4 × इथे काय करणार 1/2 म्हणजे इथे किती झालं 2. हे झालं टोटल EMF. बरोबर आहे. आता आपल्याला काय करावं लागेल टोटल करंट काढताना टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स. बघा आता टोटल EMF अपॉन टोटल रेजिस्टन्स आर नेट. बरोबर आहे. सो टोटल EMF किती मिळालं 2 व्होल्ट. टोटल रेजिस्टन्स कसा काढाल आता बघा इथे 1 आणि 1 किती झाले 1/2 1/2 आणि हा हाफ सिरीजमध्ये आहेत.
हे एकच पकडा ना तुम्ही याला, बरोबर आहे. हे किती झालं 1/2 1/2 आणि हा 1/2 कशा आहेत सिरीजमध्ये आहेत. 1/2 1/2 सिरीजमध्ये असतील. टोटल किती झाला 1, बरोबर आहे. सो टोटल रेजिस्टन्स किती झाला 1, म्हणजे आय किती मिळाला 2, आय मिळाला 2 अँपियर. आता तुम्हाला पाहिजे पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला काय असतो आय स्क्वेअर आर, बरोबर. आय किती मिळाला 2, 2चा स्क्वेअर किती होणार 4 आणि आर किती आहे 1/2 4 इंटू 1/2 किती मिळाला 2 वॅट, बरोबर आहे. आणि आन्सर पहिलं किती होतं 2 वॅट आणि या केसमध्ये 2 वॅट. आयडेंटिकल सेल असल्यामुळे तसं मिळालं. सेल जर आयडेंटिकल नसतील तर वेगवेगळ्या केसमध्ये वेगवेगळं मिळालं असतं. याचा अर्थ सेल कशी जोडा, काही प्रॉब्लेम नाही. म्हणून मॅक्सिमम पॉवर डिलिव्हरी काय मिळेल 2 वॅटच मिळेल. 2 वॅटपेक्षा जास्त पॉवर डेव्हलप होणार नाही. समजलं का. प्रॉब्लेम असं होतं की तुम्ही कसेही जोडा आणि आपण दोन्ही पॉसिबिलिटी चेक केल्या. अरे समजलं का, दोनही पॉसिबिलिटी चेक केल्या. आणि आता एक लक्षात ठेवायचं की जर सेल आयडेंटिकल असतील, काय सेल आयडेंटिकल असतील तर कसेही जोडा, सिरीजमध्ये जोडा की पॅरललमध्ये जोडा, पॉवर डिलिव्हरी मॅक्सिममच असेल. समजलं ना. असंही करून तुम्हाला सेम आन्सर मिळेल या केसमध्ये. काही चुकलं नाही ना, नाही चुकलं काही, बरोबर अगदी बरोबर केलं आपण. कुणाला करता आलं होतं, कॉन्सेप्ट कोणी बरोबर वापरला, इंटरनलवाला. इंटरनल रेजिस्टन्स आणि एक्सटर्नल रेजिस्टन्स सेम, हाच मेन कॉन्सेप्ट आहे इथे. मेन कॉन्सेप्ट काय, पॉवर वगैरे हा नंतरचा कॉन्सेप्ट झाला, तो बिलकुल इझी आहे. तुम्हाला इथे मेन कॉन्सेप्ट काय की एक्सटर्नल रेजिस्टन्स किती घ्यायचा, जेवढा इंटरनल आहे तेवढा. अरे माझं बोलणं समजून राहिलं का. जेव्हा तुम्हाला पॉवर डिलिव्हरी मॅक्सिमम पाहिजे तेव्हा तुम्ही बाहेर जोडलेला रेजिस्टन्स किती घ्यायचा, कुठल्याही डिव्हाइसचा जेवढा इंटरनल रेजिस्टन्स असेल बाहेर एक्सटर्नल तेवढाच जोडायचा. दॅट इज कॉल्ड इम्पिडन्स मॅचिंग. वेन इम्पिडन्स इज मॅच पॉवर डिलिव्हरी इज मॅक्सिमम. म्हणून जे आता असेंबल्ड कम्प्युटर्स असतात ना, असेंबल्ड कम्प्युटर्समध्ये इम्पिडन्स मॅचिंगचा विचार नाही करत. पण जेव्हा कंपनी कम्प्युटर बनवते ना, तर त्यांचे इंजिनियर बरोबर डिझाईन करतात इंटरनल आणि एक्सटर्नल, बरोबर आहे, कोणतंही डिव्हाइस बनवताना. किंवा मग डेटा ठरलेला असतो, त्या डेटावरून तुम्हाला इम्पिडन्स मॅचिंग करून ते डिव्हाइस असेंबल्ड करता येतात. ओके, चला पुढे सांगा. 15 पर्यंत काही प्रॉब्लेम, 20 पर्यंत सांगा. यस आहे काही, फटाफट घेऊ कडा. कसं आहे, खूप सिलेबस खूप मोठा आहे आपला आणि आपण त्यातही DPPवर खूप लक्ष देत आहोत. 20 पर्यंत सांगा, कुणाला काही प्रॉब्लेम आहे का. 17 लाजायचं कशाला, पटकन सांगून दे. 17 ओके. पहा ओके, पहा इकडे क्वेश्चन नंबर 17. परत ना सगळ्यात मोठी जड असते ना, क्वेश्चनच तुम्ही व्यवस्थित वाचत नाही. क्वेश्चन खूप केअरफुली वाचा. तुमचं 70% काम तर क्वेश्चनमध्येच होऊन जाते यार, बरोबर. तुम्ही स्टडी चांगला केला असेल तर. पहा, लक्ष द्या. शोन इन फिगर, ॲडसंट इज ए मीटर ब्रिज सेटअप विथ अ नल डिफ्लेक्शन इन द गॅलनमीटर. पहा, मीटर ब्रिज सेटअप केलेला आहे आणि गॅलनमीटरमधलं डिफ्लेक्शन हे नल डिफ्लेक्शन आहे. म्हणजे हा ब्रिज बॅलन्स आहे. ओके. व्हॅल्यू ऑफ अननोन रेजिस्टन्स, हे तर मला वाटतं फारच सोपं आहे. इथे जर 20 सेंटीमीटर असेल तर इथे किती असणार 80 सेंटीमीटर. सो R1/R2 इक्वल टू L1/L2, किंवा उलटं करा. सो R2/R1 इक्वल टू L2/L1. याला मी R2 म्हटलं, तो लेफ्ट हँड साईडला. मग R2 किती आहे, R1 किती आहे 55. मला वाटतं इथे गडबड आहे काहीतरी, बरोबर आहे का ते. हा 2 उगाच आला का, है ना. 55 आहे ना सोल्युशनमध्ये. ओके, तर इकडे L2/L1, L2 किती आहे 18, L1 किती आहे 20, म्हणजे इथे किती येणार 4. सो R बरोबर काय मिळेल 55 मल्टिप्लाइड बाय 4, 55 मल्टिप्लाइड बाय 4 220. सो 220 ओहम. फक्त इथे कोणाकोणाचा आहे बरोबर. एकदम मस्त सोपा क्वेश्चन होता. कशावर बेस्ड होता, विस्टोन्स नेटवर्कचा प्रॅक्टिकल फॉर्म, दॅट इज विस्टोन्स मीटर ब्रिज.
बरं काय केलं समजलं? रेजिस्टन्सचा रेशो आणि लेनचा रेशो सेम असतो. हा रेजिस्टन्स आणि ही लेन, हा रेजिस्टन्स आणि ही लेन, दोन रेजिस्टन्सचा रेशो घ्या आणि करस्पॉन्डिंग लेनचा रेशो घ्या, सेम असणार. मीटर ब्रिज असल्यामुळे एका साईडची लेंथ जेवढी असेल रिमेनिंग साईडची 100 मधून मायनस करा सेंटीमीटरमध्ये असेल तर. चला सांगा पुढे 20 पर्यंत. नाही 25 पर्यंत चला बराबर घेऊ यार आपण. यस 21. ओके पहा क्वेश्चन नंबर 21. इथे तुम्ही तेवढ्या इंटरेस्टनी विचार करा की समजा हाच क्वेश्चन एक्झाममध्ये आला असं विचार करा. तुम्ही एक्झामला आहेत आणि हा क्वेश्चन आला यातला, मग असं हलगर्जी करणार का तुम्ही? तेवढं इम्पॉर्टन्स देऊन फोकस करा. बरोबर, मला तर समजतच नाही तुम्ही फोकस का नाही करत. पहा इन ए मीटर ब्रिज, पहा खाली घुस खुर्चीच्या खालीच पाहतात, राहून खालीच पाहतात. पहा मुली पण पहा का खालीच कशाला पाहता, इकडे सुरुवात की. पहा इकडे लक्ष द्या. पहा इन ए मीटर ब्रिज a 30 ohm resistance is connected in the left gap. मीटर ब्रिज येतो डोळ्यासमोर, लेफ्ट गॅप राईट गॅप 1 मीटर लॉंग वायर. तर लेफ्ट गॅपमध्ये किती रेजिस्टन्स जोडला? 30 ओम. आणि राईट गॅपमध्ये अँड पेअर ऑफ रेजिस्टन्स पी अँड क्यू इन द राईट गॅप. पी आणि क्यूची पेअर राईट गॅपमध्ये जोडली. आता पी आणि क्यू हे इकडं जोडून सगळं कायच करावं काय समजत. कसंच होईल रे बा. शेवटी काय म्हणसाल माहिती आहे का? ते आंधळे सरकडे. तसं मी पाहिलं, म्हणजे ज्यांनी लक्ष नाही दिलं ना त्यांनी बस हेच शिक्का मारला मला की त्या आंधळे सरकडे बोर होते यार, है ना. इथे घाला जरा, पहा लक्ष द्या, असं नका करू. पहा हिने मीटर ब्रिज लेफ्ट गॅपमध्ये, मीटर ब्रिज येतो डोळ्यासमोर, काय असते काहीतरी नाही. डायग्राम्स तर डोळ्यासमोर आल्याशिवाय प्रॉब्लेम्सच नाही जमत फिजिक्समधले. ते आठवते हे की आहे लेफ्ट गॅप, लेफ्ट गॅपमध्ये किती जोडला रेजिस्टन्स? 30 ओम. राईट गॅपमध्ये बोलू नका, राईट गॅपमध्ये काय जोडला? पेअर ऑफ रेजिस्टन्सेस पी अँड क्यू इन द राईट गॅप. राईट गॅपमध्ये पी आणि क्यू जोडले, पण ते कसे जोडले हे नाही दिलेलं आहे सध्या. बरोबर आहे. मेजर फ्रॉम दी लेफ्ट, बॅलन्स पॉईंट इज 37.5 सेंटीमीटर. इथे जॉकी असेल, गॅलोनोमीटर असेल आणि बॅलन्स पॉईंट कुठे मिळाला? 37.5 सेंटीमीटर फ्रॉम लेफ्ट हँड. कधी कधी हा राईट हँड मध्ये दिला असतो. वेन पी अँड क्यू आर इन सिरीज, याचा अर्थ पहिल्यांदा पी अँड क्यू नाही, वेन पी अँड क्यू आर इन सिरीज. बरोबर आहे. अँड 71.4 सेंटीमीटर वेन दे आर इन पॅरलल. म्हणजे पहिल्या केसमध्ये पी आणि क्यू कसे जोडले होते? सिरीजमध्ये हा पी आणि क्यू, म्हणजे राईट गॅपमध्ये या दोघांचे काय करणार? सम. आणि दुसऱ्या वेळेस पी आणि क्यू कसे जोडले? पॅरललमध्ये, त्यावेळेस त्या राईट गॅपमध्ये दोघांची प्रोडक्ट अपॉन सम करणार. बरोबर आहे. आणि वेन दे आर इन पॅरलल, व्हॅल्यू ऑफ पी अँड क्यू इन ओहम. पी आणि क्यूची व्हॅल्यू विचार मी करून नाही देत, मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चर सांगतो. पहा पहिल्या केसमध्ये तुम्ही काय करणार? या दोन रेजिस्टन्सचा रेशो लेनचा रेशो करायचा सेम. मग पहिले काय करू आपण काय करू? जनरली आपण लेफ्ट आणि राईट असं करतो, तर इथे आपण राईट आणि लेफ्ट असं करू. पहिले राईटमधला घेऊ, लेफ्टमधला घेऊ. तर इथे काय करणार? पी प्लस क्यू अपॉन 30 इज इक्वल टू, इथे किती असणार? टोटल 100 आहे ना, 37.5 काढून टाका. 66.5, तर इथे येणार 66.5, इथे 37.5. बरोबर आहे. 62, ओके 62.5. सो 62.5 आणि 37.5 बरोबर तुमचं. समजलं का? तर यांचा तुम्ही रेशो करून घ्या. बरोबर करता येईल. याला 625 काढायला 625 आणि हा 375. 25ने डिवाईड करा. पहिल्यांदा 25ने डिवाईड केलं तर किती येणार? 625. 25चा स्क्वेअर असतो ना 625, म्हणजे इथे किती येणार? 25. आणि इथे जर डिवाईड केलं तर इथे किती येणार? 300 मध्ये किती 25 बसतात? 4 3 12, 12 आणि हे 3 15. तसे इथे किती येणार? 15. ओके, हे असं झालं.
25/15, 25/15 म्हणजे 5/3. तर हा मिळाला 5/3. म्हणजे इथे बघा काय मिळालं तुम्हाला. सो P + Q अपॉन 30 = काय मिळाला 5/3. 3 3 कॅन्सल, हा 50. सो P + Q बरोबर काय मिळालं 50 मिळालं. समजलं काय केलं. पहिले काय मिळालं P + Q 50. अरे समजलं का. आता याला मी सेव्ह करतो. आता दुसऱ्या केसमध्ये काय केलं आपण. P आणि Q कसे जोडले. पॅरललमध्ये जोडले. पॅरललमध्ये जोडल्यामुळे इथे काय करणार तुम्ही प्रोडक्ट अपॉन सम. सो P + Q अपॉन प्रोडक्ट अपॉन सम. PQ अपॉन P + Q अपॉन लेफ्ट गॅपमध्ये किती आहे 30 ओम तेवढाच आहे. बॅलन्सिंग लेंथ किती मिळाली 71.4. इथे घ्या 71.4 राहिलेली इथे घ्या. बरोबर आहे. 100मधून 71.4 मायनस केले 28.6 ना. हो ओके. सो इथे काय येणार 28.6. इथे करा 28.6 अपॉन 71.4. आपण उलटं लिहून राहिलो ना. हे पहिले लिहून राहिलो, हे नंतर लिहून राहिलो. आणि हे दोन कसे आहेत आता पॅरललमध्ये आहेत. म्हणून काय लिहिलं प्रोडक्ट अपॉन सम. इथला रेजिस्टन्स आणि इथला रेजिस्टन्स, इथली लेंथ आणि इथली लेंथ, असं बॅलन्सिंग केलं. आणि याला P + Qची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली अगोदर. किती मिळाली 50. P + Q. मग इथे काय करणार तुम्ही PQ अपॉन P + Q मिळाला 15 मल्टिप्लाइड बाय 30. आणि इकडे काय करणार तुम्ही 286 अपॉन 71.4. आता तुम्हाला मी सांगतो काय करायचं. याला तुम्ही सॉल्व करा. यावरून P बरोबर लिहा काय मिळते तर इन टर्म्स ऑफ Q. आणि तो P बरोबर पहिल्यामध्ये ठेवून द्या. तुम्हाला Q म्हणजे तुम्ही इथे जर P बरोबर काहीतरी काढलं, काहीतरी फॅक्टर मिळेल मल्टिप्लाइड बाय काय मिळेल अपॉन Q मिळेल. बरोबर. P बरोबर काढला तर हा फॅक्टर मिळेल ना काहीतरी. म्हणजे असं मिळेल ना. हे तुम्ही करून पाहिलेला. ही टर्म्स वर जाणार. किती होणार 1500 इंटू 286 अपॉन किती 71.4. बरोबर आहे. मला तर वाटते इथे ना कॅल्क्युलेशन लांबच चालले. त्यापेक्षा काय करायला पुरते माहिती आहे का सॅटिस्फॅक्शन मेथड वापरायला पुरते. जमेल. अपॉन काय येणार Q. हा P काढा आणि हे याला सिम्प्लिफाय करा. तो P + Q मध्ये = 50 आहे ना. त्याच्यामध्ये तो P ठेवून द्या. तुम्हाला Q बरोबर मिळेल. पण क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होईल. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करावं लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व केलं की परत तुम्हाला P आणि Qच्या किंवा Qच्या 2 व्हॅल्यूज मिळतील आणि त्याच 2 व्हॅल्यू P आणि Qच्या व्हॅल्यूज असतील. पण मला वाटतं याची लेंथ वाढून राहिली. असं नाही करायला परवडत. त्यापेक्षा काय करा माहिती आहे का की सॅटिस्फॅक्शन मेथड वापरा. P + Q बरोबर किती आला पाहिजे 50. एक मिनिट हां. मग P + Q 50 आला ना. इथे P + Q 50 येतो. सर्वांमध्ये P + Q 50च आहे. ओके. नंतर काय करा आता परत याला सिम्प्लिफाय करा थोडंसं. P + Q 50 आहे आणि इथे कोणत्या दोघांचा प्रोडक्ट ठेवला म्हणजे राईट हँड साईड मिळेल ते पहा. इथे काय मिळालं तुम्हाला बघा. तसं न करता असं करा याला. तर याला काय करा इथे PQ बरोबर काय करायचं 286. इथं किती येणार इथं 286 केलं तर पॉईंट काढून टाकावं लागेल. 286 इथे किती येणार 1500 आणि इथे किती येणार 714. याला पहिले तुम्ही डिवाईड करा आणि सिम्पल नंबर करा आणि नंतर त्या दोघांचा प्रोडक्ट एवढा आला पाहिजे. मग पहिली व्हॅल्यू घ्या दोघांचा प्रोडक्ट एवढा येते का पहा. दुसरी व्हॅल्यू घ्या दोघांचा प्रोडक्ट एवढा येते का पहा. तिसरी आणि चौथी हे करायला परवडते. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व नाही करायला परवडत. ज्यांचं मॅथमॅटिक्स नाही आहे त्यांना तर बिलकुलच नाही परवडत. समजते का. याला आता सिम्प्लिफाय करा तुम्ही. करता येईल ना याला सिम्प्लिफाय. आणि सिम्प्लिफाय नाही करता गेला तर पहिले अर्धे करत जायचं हे नंबर. बरोबर आहे. बरोबर सिम्प्लिफाय. आणि P आणि Qचा प्रोडक्ट एवढा आला पाहिजे. जिथे P आणि Qचा प्रोडक्ट एवढा येत असेल दॅट इज करेक्ट आन्सर. समजलं का. कोणी कोणी करून पाहिलं. कोणत्यामध्ये P आणि Qचा प्रोडक्ट सेम येतो. यस. एवढा प्रोडक्ट पहिले तर हा प्रोडक्ट काढावा लागेल तुम्हाला किती येतो तो 286 किती येणार हे 624 म्हणजे याच्या 4 पट तर नाही होणार. त्याला करून पहा तुम्ही. चला काही तर वर्क करत चला. जमेल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करून नाही करायचं. काय करायचं पहिली केस तर सोडूनच द्यायची. मला तर वाटते दोघांचा प्रोडक्ट किती आला सम किती आली 50. तर 50 तर सर्वांचीच आहे. पण 50 जर एकाचमध्ये असतं ना तर मग आपल्याला करेक्ट आन्सर निवडता आलं असतं. बाकी ऑप्शन घ्यायची गरज नाही. पण चारही ऑप्शनमध्ये 2 ऑप्शनमध्ये 3 ऑप्शनमध्ये
किंवा एकापेक्षा जास्त ऑप्शनमध्ये जर +50 येत असेल, सम 50 येत असेल, तर मात्र तुम्हाला P इंटू क्यूची व्हॅल्यू काढावं लागेल. आणि P इंटू क्यूची व्हॅल्यू सॅटिस्फाय झाली पाहिजे. कोणत्या पेअरमुळे P आणि क्यूची व्हॅल्यू सॅटिस्फाय होते ते पाहायचं. आणि दॅट इज द करेक्ट आन्सर. माझं बोलणं समजलं तुम्हाला? अरे समजलं का? P प्लस क्यू काढला अगोदर, किती मिळाला? 50. P प्लस क्यू चेक केला, सर्वांचाच 50 मिळतो, काही कामाचं नाही काढला आपल्या P प्लस क्यू एवढा. बरोबर आहे. नंतर काय काढला? P इंटू क्यू. बरोबर, ती व्हॅल्यू सिम्प्लिफाय करा P इंटू क्यूची. आणि ह्या दोघांचा प्रॉडक्ट पहा तेवढा येतो का, ह्या दोघांचा पहा तेवढा येतो काय, दुसऱ्याचा तिसऱ्याचा, जे की ज्यांची सम 50 येत असेल त्यांचा प्रॉडक्ट करून पहा. जर तेवढा येत असेल दॅट इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. आणि एकाच नंबरचा तेवढा प्रॉडक्ट येणार. समजलं का कसं करायचं? करून पाहतो तुम्ही. फक्त तुम्हाला तो नंबर सिम्प्लिफाय करावा लागेल. ओके. मला वाटतं एकदम सिम्पल आहे, तसं काही जास्त कॉम्प्लिकेटेड. नंबर्स असे दिसतात, प्रोडक्ट करणं सोपं आहे. बघा, याचंही प्रोडक्ट करणं सोपं आहे, तिसऱ्याचा चौथ्याचा प्रोडक्ट करणं सोपं आहे. फक्त हेच तुम्हाला थोडंसं याला थोडा जास्त टाईम लागेल, तेही तुम्हाला जमते. चला पुढे सांगा. 25 पर्यंत. 24. 22. ओके. पहा क्वेश्चन नंबर 22 बोर्डवर सध्या इथेच आहे. ओके, पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या. इकडे क्वेश्चन नंबर पहा 22. इन ए मीटर ब्रिज एक्सपेरिमेंट नल पॉइंट इज ऑब्टेन्ड ॲट 20 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड ऑफ द वायर. मीटर ब्रिज आला डोळ्यासमोर, लेफ्ट गॅप राईट गॅप, आणि एका एंडपासून नल पॉईंट कुठे मिळाला? 20 सेंटीमीटरला. मग L1 झाला 20 सेंटीमीटर, तर L2 किती? 80 सेंटीमीटर. टोटल 100 असते. बरोबर आहे. तर 20 सेंटीमीटरवर नल पॉईंट मिळाला ऑफ द वायर व्हेन रेजिस्टन्स X इज बॅलन्स्ड अगेन्स्ट अनदर रेजिस्टन्स Y. म्हणजे एकीकडे घेतला X, एकीकडे घेतला Y. कोणता लेस आणि कोणता मोर? X लेस आहे. मग जी लेस लेंथ असेल तिथे X असेल. बघा, ती हेही समजलं पाहिजे. हा झाला मीटर ब्रिज. ऐका बरोबर, बोलू नका यार. तुम्ही बोलाल तर मग माझा इंटरेस्ट नाही राहणार तुम्हाला समजून सांगायचं. इकडे बघा, इथे एक जोडला एक, आणि इथे काय झालं माहिती आहे का? इथे फक्त बॅलन्स पॉईंट सांगितला 20 सेंटीमीटर फ्रॉम वन एंड, लेफ्ट हँड राईट हँड असं काही सांगितलं नाही. बरोबर आहे. मग बॅलन्स पॉईंट जर इथे मिळाला, हे जर लेंथ 20 सेंटीमीटर आहे, तर ही लेंथ कमी आहे, ही लेंथ आहे 80 सेंटीमीटर, तर कमीवाला रेजिस्टन्स इकडे जोडायचा आणि राईट जास्तवाला इकडे जोडायचा. कारण लेंथ कमी तर वरचा रेजिस्टन्स कमी, लेंथ जास्त तर वरचा रेजिस्टन्स जास्त. मग कोणता जास्त आहे? X आणि Y पैकी Y जास्त आहे. लेफ्ट गॅपमध्ये असेल X आणि राईट गॅपमध्ये असेल Y. ओके. देन व्हेअर विल बी द न्यू पोझिशन ऑफ द नल पॉईंट फ्रॉम सेम एंड इफ वन डिसाइड टू बॅलन्स ए रेजिस्टन्स ऑफ 4X अगेन्स्ट Y. Yच्या अगेन्स्ट Xच्या जागी काय जोडला? 4X जोडला. नल पॉईंट विचारला तुम्हाला. मला सांगा, यावरून तुम्हाला काय मिळालं? X/Y बरोबर किती मिळालं? 20/80. 20/80 म्हणजे 1/4, म्हणजे X/Y = 1/4. तर तुम्हाला Y बरोबर काय लिहिता येणार? 4X पहिल्या केसमध्ये. आता काय जोडलं? लेफ्ट गॅपमध्ये Xच्या जागी काय जोडला? 4X. आणि Y पण किती आहे? 4X. लेफ्टही सारखा आणि राईटही सारखा, लेनचे दोन पार्ट सारखे, 50 आणि 50. म्हणून नल पॉईंट कुठे मिळेल? अरे हा Y किती मिळाला? 4X. आता लेफ्ट गॅपमध्ये किती जोडला? Xच्या जागी 4X जोडला. मग लेफ्ट गॅपमध्ये 4X आणि राईट गॅपमध्ये Y आहेच, पण Y ऑलरेडी किती आहे? 4X. आणि लेफ्टमध्ये 4X आणि राईटमध्ये 4X. लेफ्टची लेंथ सारखी आणि राईटची लेंथ सारखी. मग 100 सेंटीमीटर जे आहे त्याचे दोन सारखे पार्ट केले तर किती मिळणार? 50-50. बरोबर आहे. म्हणून न्यू बॅलन्सिंग लेंथ काय असणार? 50 सेंटीमीटर. न्यू बॅलन्सिंग लेंथ असेल 50 सेंटीमीटर. पण जर तुम्हाला शिफ्ट विचारली असेल तर पहिली किती होती? 20. नंतर किती मिळाली? 50. तर शिफ्ट किती आहे? 30 टुवर्ड्स राईट. शिफ्ट विचारली तर 13, बॅलन्सिंग लेंथ विचारली तर 50. तर इथे बॅलन्सिंग लेंथ विचारली 50 सेंटीमीटर. एकदम सोपा सिंपल क्वेश्चन होता हा. कोणाकोणाला करता आला हात वर करा बरं. मला सांगा, अजूनही समजलं की नाही सांगा तुम्ही. इकडे पहा, दोन गॅपमध्ये दोन रेजिस्टन्स होते X आणि Y. पाहता इकडे जरा, दोन गॅपमध्ये खालीच पाहतात, काही समजतच नाही. दोन गॅपमध्ये दोन रेजिस्टन्स, लेफ्टमध्ये X राईटमध्ये किंवा X आणि Y. नल पॉईंट कुठे मिळाला होता? 20 सेंटीमीटरला. आणि X होता लहान, म्हणून तुम्ही 20 सेंटीमीटरच्या अगेन्स्ट X घेतला आणि 80 सेंटीमीटरच्या अगेन्स्ट Y घेतला. आणि तुम्ही इथं बॅलन्सिंग कंडिशननुसार तुम्हाला रेशो मिळाला X/Y = 20/80. म्हणजे Y बरोबर काय मिळाला? 4X. म्हणजे Y किती आहे? 4X आहे. नंतर काय केलं त्यांनी?
हा एक्स काढला आणि त्याच्या जागी 4x जोडला, इथे तेवढाच आहे 4x, लेफ्टकडे 4x राईटकडे 4x, दोन्ही रेजिस्टन्स कसे झाले सेम. तर बॅलन्स पॉईंट काय होणार, वायरचे दोन सेम पार्ट झाले तर 50 सेंटीमीटर आणि 50 सेंटीमीटर. नाही तर कॅल्क्युलेशन करायची गरज नाही, नाही तर काही जण कॅल्क्युलेशन करते 4x/4x इक्वल टू इथे L1 खाली किती 100 - L1 घ्या. अरे रेजिस्टन्स हे सारखे तर लेंथ सारखी म्हणजे किती 50-50, टोटल किती आहे 100. तर 50-50 काय होणार 50 सेंटीमीटर. असंही केलं तर L1 बरोबर काय मिळेल 50 सेंटीमीटर. पण बकवास मेथड आहे, असं नाही, बिलकुल नाही करायचं असं. ठीक आहे, समजलं का? तर समजलं तुम्हाला काय म्हणायचं आहे. तर मला सेव्ह करायची गरज नाही याला. सांगा पुढे. टाईम झाला. टाईम ज्या दिवशी होईल का नाही त्या दिवशी तुमच्या पायाखालची रीती निघून जाणार. करत जाणार तुम्हाला. असं आपण 11वी-12वीत आहे का नाही, इतका क्रिटिकल एज असते 11वी-12वीचं. म्हणजे काही काही जण एवढं मनावर घेतात की ते लाईफ बदलून टाकतात. काही जणांना कितीही म्हटलं तरी त्यांच्याकडनं होतच नाही. इच्छा असते करायची, ना करायला गेले की होत नाही. ना पिरियडमध्ये बसणं बरोबर होते, ना पुस्तक घेऊन बसणं होते, ना फोकस करणं होते. टाईमपास आहे ना. तुमच्याकडे पास करायला ना टाईमच नाही. लक्षात घ्या. आता टाईमपास करणारे तसेही पहा, तुम्हाला सांगतो मी, आता काही दिवसांनी टाईमपास करणारे सगळे ट्युशनला सोडून देतील. ते काय सांगतील घरी, कारण की मी ऑनलाईन करतो, मी हे करतो, ट्युशनमध्ये टाईम वेस्ट होते, असे एक्सक्युजेस ते देतील. मग ते सगळे ट्युशन सोडून देतील. ते सगळ्या ट्युशन. मग केमिस्ट्रीच्या बॅचमध्ये कमी झालेले दिसतील तुम्हाला, कुठेही असो, कॉलेज कुठेही, म्हणजे इथं असो, अकोटला असो, अकोल्याला असो, नांदेडला असो, त्यांनी ट्युशन सोडलेले असतील. कारण ट्युशनमध्ये टाईम वेस्ट होते आणि घरी टाईम फुल वेस्ट करतील. समजत नाही, ते मुद्दाम नाही करत. त्यांना त्यांचं फिलिंग ते सांगतील कोणाला. एवढा मोठा खर्च झालेला असते ट्युशनवर, बर्डन असते आहे ना. नंतर मग थोडंसं सेन्सेशनही होते, यार आपल्याला बरोबर काही मिळणार नाही, मग ते करायला लागतात. आणि मग अशा गडबडीत काहीच अभ्यास नाही होत. तुम्ही समजूनच नाही राहिले काय सिच्युएशन तुमच्यासोबत होणार आहे. आणि एक्झामच्या वेळेस तर इतकी बेकार सिच्युएशन होते, सगळं डोकं हँग होते. असं पस्तावा येते मग, यार आपण केलं नाही, आपण टाईमपास केला. आपण स्वतःला कोसायला लागतो. एकदा स्वतःला कोसायला सुरुवात झाली की मग बस कोलॅप्स होते सगळं काही. मग त्या सिच्युएशनपर्यंत जायच्या अगोदर सुधरा. जेवढं जमत असेल तेवढं करा. असं नाही की तुम्हाला 99% भेटले पाहिजे म्हणून, पण स्वतःचा 100% देण्याचा प्रयत्न करा. 99% वर भेटल्याशिवाय तर चांगलं कॉलेज भेटत नाही, पण ॲटलिस्ट स्वतःचा पूर्ण 100% देण्याचा प्रयत्न करा. जे कठीण वाटलं ना ते त्याला ड्रॉप करा. एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करा. मित्रांना विचारा, आम्हाला विचारा. तुम्ही जर असंच टाईमपास होऊ देणार तर मग गडबड होऊन जाईल बरं. सांगा बरं, 25पर्यंत काही प्रॉब्लेम राहिला का? आणि भाऊ तुम्हाला एक सांगतो, हॅलो, ज्यांच्या घरी दुकान आहे किंवा खूप सारी शेती आहे ना, किंवा आणखी काही असेल, पर्टिक्युलर कोणाला नाही म्हणत आहे मी, नाही तर घेसाल पर्सनल, बरोबर आहे. तर त्यांना इतकं काही टेन्शन नसते. पण त्यांच्यापैकी ज्यांना चांगलं करायचं असेल, त्यांच्या आईवडिलांना त्या व्यवसायाचा कंटाळा आलेला असतो. ते म्हणतात की नाही याच्यात काही पडलं नाही आहे, कोणतंही पाहा तुम्ही. तर डॉक्टरची मुलं आजकाल डॉक्टर नाही बनून राहिले, ते इंजिनिअरिंग करून राहिले. इंजिनिअरिंगवाल्यांची मुलं म्हणतात, अरे यार इंजिनिअरिंग म्हणजे दुसऱ्याच्या हाताखाली काम करावं लागते, नंतर IT मध्ये ना हे नाही राहत, ते डॉक्टर बनायला चालले. व्यावसायिक जे आहे, असं सगळं उलतापुलत झालेली आहे. प्रत्येकाचा एक्सपिरियन्स शेवटी ना असं वाटतं की यार, नाही का. तर ते जे आहेत ते रिलॅक्स आहेत. पण ज्यांच्याकडे तुम्हाला सांगतो साधारण कंडिशन आहे ना, तर तुम्हाला सांगतो, तुम्हाला तर अभ्यासशिवाय दुसरा पर्यायच नाही. नाही तर पुढ्याच बांधावं लागतील तुम्हाला दुकानात. नाही, हे तर ऑर्डिनरी काहीतरी करावं लागणार. इतकी बेकार कंडिशन आहे, पण काय सांगायचं. अजूनही माझे स्टुडंट आहेत काही काही, ते आता 30-30 35 वर्षाचे झाले, पण सेटल नाही झाले है ना. काय तर त्यावेळेस अशीच मजा. त्यावेळेस खुर्च्या नसायच्या, खाली घासतील, सतरंजा फाडतील, सतरंजाच फाडत जगाचे. ब्लेड असला की सतरंजीवर मस्त चिरा. मग काय फायदा झाला. अभ्यास पुस्तक करू करू अभ्यास करू करू पुस्तकं फाटले असते तर मग त्याला फायदा झाला असता. खरंच वाईट कंडिशन आहे. आणि तुमची तर सगळ्यात बेकार कंडिशन मुलांची. नाही खरंच,
तुम्हाला सिरियसनेस नाही आहे. थोडं तर काही तर करून तर पहा, जमते सगळं. असं नाही तुमच्या कॅपॅसिटीच्या वरचं आहे. पण तुम्हाला काय हा टाईम नाही राहिला हे बोलायचं, पण तुम्ही काय करावं काही कळत नाही मला. चला 25 पर्यंत सांगा, काही प्रॉब्लेम आहे का? उद्या एक काम करा, उद्या येताना परत ऐका, या राहिलेल्या टेस्टचाही परत एकदा अभ्यास करून या. ओय बाबू, इकडे लक्ष द्या ना. आणि जो DPP होता आपला त्याचाही अभ्यास करून या. ठीक आहे, सिरियसली करून पहा, जमेल. जेवढं जमेल तेवढं जमेल, बाकी करून देतो मी इथे. रेकॉर्डिंग बंद करा तेवढे. काय डबल घेता, थांबा थोडंसं.